टाकून झालं पाहिजे. भावेश मोकाशी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तो दोन बॅटर आपण पाहिले तर रोशन गिरधोळे आणि दीप्तेश मंडल. दीप्तेश ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. वंस वैभव धूम सरांचा या ठिकाणी लेटेस्ट प्लेचा इशारा येतोय. पहिला बॉल आणि आपण या ठिकाणी पाहिला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावणे करता येतो हा चौकार. आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिला तर चौकार पेश केलाय दीप्तेशनं. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण पाहतोय राजावली वर्सेस वंगणपाडा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बराच काल हवेमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच दुसऱ्या आयटम मध्ये हा झेल मात्र या ठिकाणी पकडलाय. पहिला धक्का बसतोय. दीप्तेश मंडल आउट. आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. तर पहिली विकेट डाऊन झालेली आहे ती म्हणजेच जय भवानी वंगणपाडा टीमची. दीप्तेश मंडल डगावच्या दिशेने परतलाय, परंतु त्याने बाद होण्यापूर्वी 4 धावा जरूर आपल्या टीमसाठी बनवल्या. सुरुवात तर चांगली राहिली होती, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला कमबॅक गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. भावेश मोकाशी चांगला कमबॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रल्हाद. त्यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. एवढ्याच हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. एवढंच डायरेक्ट हिट जरूर झाले. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली आउटफील्ड अंपायरनं रन आउट साठी. अजून डिसिजन क्लोज. नॉट आउट आहे. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिले तर एकनी पुढे सरकले आहे, ती म्हणजेच 5 आकड्यावरती. एवढेच डाव्या हाताचा बॅटर रोशन ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय.
षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. समोरच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज आपण पाहिला तर भावेशनं तो अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक सिंगल धाव पुन्हा एकदा मैदानी शॉटमध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण या ठिकाणी पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच चांगली बॉलिंग आणि चांगली वापसी या ठिकाणी जरूर केली गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका जरूर आला होता, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक. यावेळेस पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका सुंदर आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, परंतु चेंडूला उचलेपर्यंत चेंडूची फेकी होईपर्यंत निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 1 बाद 8 धावा. चला लगेच दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज राहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आई जीवदानी स्पोर्ट वालीव टीमचा निश्चितच चांगला परफॉर्मन्स राहिला. सुपर 4मध्ये त्यांनी देखील धडक मारली. आणि या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा जो यजमान संघ आहे, जे आयोजक आहेत, त्यांनी देखील सुपर 4मध्ये जाण्याचा कारनामा केला आहे, म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा. बघूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 4मध्ये पोहोचणार आहे. त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकंदर 12 संघ आज देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यातील हा पहिला मॅच मोरदेवी विस्फोट राजावले वर्सेस जय भवानी वंगणपाडा या 2 टीममध्ये. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज रोहित सुतार. रोशनला चांगले बॅटिंग करावी लागेल, कारण रोशन सलामीला आलेला हा बॅटर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं दीप्तेशनं खूप चांगला स्टार्ट करून दिला होता, मात्र त्याला देखील दुसऱ्या बॉलवरती मैदानाच्या बाहेर जावं लागलं. चला गेम ऑन करायचा आहे. खूप वेळ आपण घेत आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका आहे लॉंग ऑफला, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10 या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे पुढे आलाय. चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय सुंदर अनिर्मित विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. येस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातो.
आणि निश्चितच या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. यावेळेस मिस टाइम फटका शॉट लेगच्या दिशेनं चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. आज आपण थोडंसं वातावरण पाहिलं तर दमट वातावरण पाहायला मिळते. अजून सुद्धा जे धावबिंदू आहेत निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं ओलं ग्राउंड जरूर आहे. खेळपट्टी चांगली आहे परंतु मैदान आपण पाहिला तर थोडासा ओलावा जरूर पाहायला मिळतोय. तेच कारण चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. थोडेसे स्लिप जरूर होत आहेत. यावेळेस मिस टाइम फटका नाहीये. चांगला टायमिंग जरूर साधलाय प्रल्हादनं आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक आहे. त्यावेळेस मात्र सोडला जातो झेल आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचललाय. 3 धावा पलून पूर्ण केलेत आणि या 3 धाव्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 20 आकड्यावरती 23 आकड्यावरती. दुसरं षटक देखील संपन्न झालं. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघूया आता तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज वापरला जाईल. किशोर वांगुर्डे आहेत. निश्चितच बघूया कोणाच्या हातामध्ये बॉल सोपवतील. प्रशांत वर्गन येतो गोलंदाजी करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर फटका खूप चांगला आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषा पार. येतो हा चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 धावा निश्चितच या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत आणि या 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर फर्निचर उद्ध्वस्त केले. सफल क्रॉस होऊन निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला परंतु आपण हा बॉल पाहिला तर अगदी इष्टांच्या समोर टाकला होता आणि निश्चितच फलंदाज बाद होतोय प्रल्हाद.
धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाही. न्यू बॅटर रोहित वाघ. वाघासारखी झडप घेण्याची संधी जरूर या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु डॉट डिलिव्हरी. चांगला कमबॅक जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज प्रशांतचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गुल. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या सण धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35 35 धावा. लॉस 2 विकेट. षटकातील पुढचा बॉल यावेळेस डॉट डिलिव्हरी. 3 षटकांचा खेळ संपन्न होते. 35 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ बाकी आहे परंतु ह्यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत ती म्हणजेच जयेश. हॅलो. तर गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा विरुद्ध असणार आहे संदीप स्पोर्ट्स पेंढरीपाडा. संदीप स्मूर्ती पेंढरीपाडा वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा या दोन टीममध्ये निश्चितच कॉल केला जाईल. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल हे षटक संपण्याआधी आपण निश्चितच टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा अन्यथा निश्चितच 3 ओव्हरचा मॅच तुम्हाला खेळावा लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच खराब चेंडूच्या हाताळणी केली होती आणि त्याच्यावर आपण पाहिलं तर हा 4 धावांचा थप्पा या ठिकाणी लावण्यात आलाय आणि निश्चितच या 4 धावा येतात. 4 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 39-39 या आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहिला तर उमेश येतोय आणि उमेशचं स्वागत या ठिकाणी चौकाराने केलंय बॅटर रोशन. रोशन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे जय भवानी वंगणपाडा टीमचा. मागच्या वर्षी ह्याच मैदानावरती जबरदस्त कारनामा त्यांनी देखील केला होता. चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस अजून एक चौकार पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ठिकाणी येत आहेत. तर 2 बाउंड्रीज या ठिकाणी आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. यावेळेस मात्र हा षटकार टक्कन असा आवाज जरूर आला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांनी करता येतो षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 49-49 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय मात्र हा चेंडू देखील जाईल सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. आज जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. गोलंदाज निश्चित आपण पाहिला तर थोडीशी खराब लेंड अँड लाईन गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी बॅटरने जरूर उचललाय.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतो हा चौकार. आता मात्र एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस हा मात्र येईल षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या लास्ट ओव्हरमध्ये. 3 षटकार त्याच्यानंतर 3 चौकार. अगदी 30 धावा खर्च केलेत गोलंदाज उमेशनं आणि त्याचा फायदा जरूर झाला या ठिकाणी जय भवानी वंगणपाडा टीमला. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मित्र जयेश डुकले. धन्यवाद विजय. तर टॉसची वेळ झाली आहे आणि मी गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम जे जे कर्णधार असतील त्यांना रिक्वेस्ट करतो की आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित या. संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमचे कर्णधार इथे दाखल झाले आहेत आणि जो पहिला कर्णधार आपण पहिला टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहील त्याला टॉस करण्याची संधी म्हणजेच टॉस कॉल देण्याची संधी मिळेल आणि ते दाखल झाले आहेत. संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमचे कर्णधार. तिसरा दिवस या स्पर्धेचा. मी समालोचक जयेश आपल्यापर्यंत जरूर जोडतोय. सुरुवात समोरची करत असताना सर्वप्रथम गणरायाला जरूर वंदन करेल. करुण गणरायाला प्रणाम करतोय. शुभ कार्याची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व काळेषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाणे इतिहास गाथा असा हा जाणता राजा त्याच्या चरणी झुकवितो माता. आणि त्याचप्रमाणे हकीला धावणारी नवसाला पावणारी ऐकविरा माऊलीला वंदन करतोय आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. टॉस खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण करतोय. 2 कर्णधार इथे संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमचे कर्णधार आहेत. दुसऱ्या बाजूने जाबरपाडा टीमचे कर्णधार सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. चला कर्णधार आलेले आहेत आणि मी आयोजक मंगेश दादा. चला आपण टॉस करतोय. कॉल येईल पेंढरीपाडा टीम करून कारण की ते पहिला इथे उपलब्ध झाले होते. छापा असा कॉल येतोय. काटा दादांना विनंती करीत दादा आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना. आणि विराजमान अतिथी कक्षामध्ये छपाला होता दिला होता कॉल आलाय काटा. जाबरपाडा टीम टॉस जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय डिसाईड करणार? फिल्डिंग करायची. मैदान आपण बघितलं तर इथे चांगला बॅटिंग केली तर चांगल्या धावा येतात. मग फिल्डिंग करणं म्हणजे तुमच्यासाठी काय गेम प्लॅनिंग असेल की तुमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे की तुम्ही गुड चेसिंग करू शकता इथे? दोन्ही आहे. मग या सीझनमध्ये कोणते खेळाडू जे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तुमच्या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळत आहेत? सर्व आहेत आमच्या फील्ड. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं की या सीझनमध्ये आपण बघितली तुमची सुरुवात एक चांगली आणि चांगल्या क्रिकेटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असेल. काय वाटते गावदी चषकामध्ये आज तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिला मॅच खेळत असताना आणि नक्कीच शेवटपर्यंत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार का? नक्की. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. पेंढरीपाडा टीम
टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय डिसाईड केलं असतं? फिल्डिंग घेतली असली. बॅटिंग करायची आहे तुम्हाला, म्हणजे जाबर टीमने आपण सांगितलं की त्यांच्याकडे सगळे चांगले खेळाडू आहेत. मग तुमच्याकडे कोणते चांगले असे खेळाडू आहेत ते चांगलं क्रिकेट खेळते तुमच्या टीमसाठी? आमचे काय सूरज आहे, सुनील आहे, राकेश आहे, महेश आहे, असे भरपूर खेळाडू आहेत. काय वाटतं की तुम्हाला इथे किती धावा सर्वप्रथम बॅटिंग करत असताना किती धावा तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार? कमती तरी 30 पर्यंत धावा देणार आम्ही. धन्यवाद आणि शुभेच्छा असते तुम्हाला मॅचसाठी. मॅच खूप महत्त्वाचा यानंतरचा सुद्धा आहे, परंतु चालू असलेला मॅचसुद्धा मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाचा आहे. चेसिंग आहे मोठं, 66 धावा चेस करायच्या आहेत आणि मरुदी स्पोर्ट्स राजावली बी या टीमला. आणि त्या 66 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जात आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट डाऊन झाली आणि तिथून आपण पाहिलं तर इथून सुरुवात आहे ती खडतड अडचणीची सुरुवात होताना पाहायला मिळते. मरुदी स्पोर्ट्स राजावली टीम आपण पाहिली बी, ही टीम आपण जवळजवळ पाहिली तर या सीझनमध्ये मात्र आपण पाहिलं त्यांनी कमबॅक केलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जरी किशोर दादांचा संघ म्हणून ओळखला जातो आहे, परंतु किशोर दादांचा खेळ आपण पाहिला तितकाच चांगला राहिला, परंतु त्यांच्या सोबतीनं इतर खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. हा चेंडू मात्र पूर्णपणे पाठवर घेता आला नाही आहे. धावा मात्र इथून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 2 धावा इथून कम्प्लिटली केल्या गेल्यात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं षटक क्रमांक 1 आहे मांडंट्रे पॉवर प्ले षटक. हे रिंग आहे, या रिंगचा किंग बनण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे, कारण की 24 चेंडूमध्ये 66 धावा एक बिग टोटल चेस करायचं आहे. तिथून चांगले तंत्रशुद्ध फटकेबाजी करावी लागेल, चांगले क्रिकेटिंग शॉट खेळावे लागतील, मधून 1-2 मोठे फटकेसुद्धा तुम्हाला खेळावे लागतील जर इथे आस्किंग रन रेटच्या जवळ जायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला फुल करण्याचा प्रयत्न, नियंत्रणामध्ये नव्हता हा फटका. प्रत्यय पाहतोय आपण हवेत होता झेल आणि तो कलेक्ट केला जातोय. आणि अशा तऱ्हेने दुसरा मोठा झटका बॅटिंग करणारी टीम मरुदी स्पोर्ट्स राजावली या टीमला लागतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 या धावसंख्येवर दुसरा धक्का. धन्यवाद डीजे. जसं म्हणता येत नाही की मातीने एके केले तर वीट बनते, विटीने एके केले तर भिंत बनते आणि भिंतीने एके केले तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. आणि त्याचप्रमाणे आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी टीमने एके केली आहे तर आई गावदेवी चषक बनते. आणि ते गावदेवी चषक आपण पाहिलं आज 3ऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचलो आहे. 3ऱ्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट आज आपण पाहिलं तर ल गट म्हणून ओळखल्या जाणारे टीम्स खेळत आहेत आणि नक्कीच त्यांच्यामध्ये आपण पाहिलं तर टॅलेंटसुद्धा आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट आहे, परंतु क्रिकेट आज दर्शवण्याची संधी त्या टीम्सकडे आहे. आलेले बॅटर आपण पाहिला तर भावेश, त्याने पहिला चेंडू फेस करत असताना ऑन साईडला चेंडूला ढकलून दिलं. एकदा मात्र अर्जित केली, स्वतःचं अकाउंट ओपन केलं. टीमच्या टोटलमध्ये भर पडते 3 धावा 2 गडी गमावले. चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत आपण पाहिले तर 4 मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक ऑन आहे आणि या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची दरकार असणार आहे, कारण की टोटल आहे 66. हे टार्गेट आहे बिग चेस करायचं तर तशी सुरुवात व्हायला हवी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आउटसाईड एज मात्र प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला मिस्टर जयेश. त्याच्या बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही आहे आणि एक डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट चेंडूने मात्र आपण पाहिला तर आस्किंग रन रेट वाढताना पाहायला मिळते. करंट रन रेट भरपूर कमी आहे. तिथूनच आपण पाहिलं तर इथे आपण पाहावं लागणार आहे की इथे मॅच जिंकायची आहे तर मग चांगल्या बॉलची निवड करावी लागेल. बॅकफुटला पुल केला पाहिला पण तर लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल, एकच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाही आहे. चांगलं षटक मानावं लागेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे आपल्याला पहिलं पाहायला मिळालं मिस्टर रोहित वाघच्या माध्यमातून. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केला आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा जवळजवळ 4 गडी गमावले. विरुद्ध टीमचे आपण पाहिले तर 2. इथून आपण पाहिले येणारे 18 चेंडू आणि 62 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी.
वैभव धूम तुमची बॅट घेऊन जा. तर करूया सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एकविरा स्पोर्ट्स एक गावदी स्पोर्ट्स चषक आपण पाहिलं 2024. रोशन आता येत दुसऱ्या क्रमांकाचा षटक फेकण्यासाठी आणि जय भवानी वंगणपाडा टीम एक मोठं टोटल त्याने उभं केलंय. यामध्ये रोशनने खूप चांगली बॅटिंग केली होती. अर्धी स्पोर्ट्स राजावली टीम कडून आपण पाहिला तर जो खेळ पहिल्या षटकामध्ये व्हायला हवा होता तसा झाला नाही आहे. हे नवीन खेळाडू एकत्रित करून आपण नवीन संघाची बांधणी केली. किशोर गांगुर्डे असतील आणि त्यांच्या मग नेतृत्वामध्ये टीम चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. हा चेंडूला फक्त दिशा देण्याचं कार्य केलंय. कॉलिंग आहे दुसऱ्या धावेची आणि संपूर्णरित्या आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. मोठे शॉट्स येणं गरजेची बाब आहे. मोठे फटकं येणं गरजेची बाब आहे. भावेश मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावसंख्येवर खेळतात. जयेशमध्ये 3 चेंडूमध्ये 2. म्हणजेच ह्या धावा आपण पाहिल्या तर भरपूर कमी आहेत कारण की आस्किंग रन रेट लगभग आपण पाहिलं तर भरपूर आणि भरपूर मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. झेल निर्माण झाला परंतु तो झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेंनी धाव फळकामध्ये भर पडतोय. 9 धाव फळक. पहिला पण तर विकेट 2 गमावले. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 3. हे या जीवनदानाचा तितका मोठा फायदा मिळेल का? मोठा फटका पाहायला मिळतो अगदी बॅटच्या रडारमध्ये आणि मोठा फायदा उचलला त्या जीवनदानाचा. ठोकला भावेशनं लगेच षटकार आणि या षटकारानं मात्र धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धाव फळकावर 15 धावा. इथून आपण पाहिलं तर कॅच सोडल्याचा नतीजा मात्र भोगावा लागला. षटकार ठोकला रोशनच्या विरोधात. यावेळेला मिस टायमिंग झालाय. स्वतः आता गोलंदाजाकडे ऑपॉर्च्युनिटी आहे आणि दॅट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी कंप्लीट केली आहे. पलटवार होताना पाहायला मिळाला. भावेशला एक जीवनदान मिळालं परंतु त्याच्याच पुढच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं की डेंजरस बॅट्समन बनेल परंतु त्याला केलं बाद कमबॅक गोलंदाज रोशनचं. आणि तिसरा मोठा धक्का 15 या धावसंख्येवर आपण पाहिला. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर आहेत 15 3 गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. न्यू बॅटर किशोर ज्यांनी आपण पाहिले या संघाची बांधणी केली आहे. न्यू बॅटर आहेत परंतु ज्याप्रमाणे खेळाडू जुने आहेत. जुने जाणते खेळाडू एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते राजावली टीमसाठी. आणि एक मॅच विनिंग पाऱ्या खेळल्यात त्याने. शॉर्टेप दिले चेंडू आणि त्यावर मात्र आपण पाहिले आपल्या नावाची मोहर अर्जित करत असताना पहिला चेंडू फेस केला ठोकला त्यावर षटकार आणि त्या षटकाराने मात्र धाव फलक तब्बल 21च्या घरामध्ये. चल तुझी घरी मोडू तू तंगडी. थँक्यू डीजे. 21 धावा झाल्यात. 45 धाव्यांची आणखीन गरज आहे इथून मॅच जिंकण्यासाठी. मोठे फटके मोठे शॉट सिलेक्शन आता करावं लागेल. जयेश आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर आलेले परशुराम.
परशुराम गिरदोले असतील जे तिसरं षटक आणि महत्त्वपूर्ण षटक राहू शकतंय, कारण की किशोर या खेळाडूकडे पूर्ण नजर असेल या ओव्हरमध्ये, त्याला कधी स्ट्राईक मिळेल, कारण की पहिल्या बॉलवर षटकार आणि जी बॅटिंग करण्याची क्षमता आहे ना त्याची, ते त्याने अनेक वेळा दर्शवले. फक्त आपण पाहिला तर या मॅचमध्ये नाही आहे, तर मागचा इतिहास आपण जर पलटून बघितला, अनेक असे जे मॅचेस आपण पाहिले जेव्हा राजावली टीम खेळत असताना अनेक गेम चेंजिंग खेळ त्यांनी केलेत, अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवल्यात, असा खेळाडू म्हणजेच किशोर. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटमध्ये चेंडू आला नाही आहे, नियंत्रणामध्ये नव्हता हा शॉट्स. आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटचा वापर केला. इथून आपण पाहिले धाव एक जोडली टीमच्या, टोटलमध्ये 22 चेंडू फेकून झाले या षटकामध्ये 2. आता मात्र पाहिले आपण तर किशोर आणि ज्यांची चर्चा करत होतो की पहिला बॉल त्यांनी फेस केला, एक खणखणीत असा षटकार ठोकवला आणि त्यानंतर षटकार ठोकल्यानंतर आत्मविश्वास, ऊर्जा संचार त्यांच्या बॅटिंगमध्ये आपल्याला जर पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बाहेर संधी होती हात मोकळे करण्याची, परंतु ज्याप्रमाणे फिल्डर आहे तिथे नकार दिला इथे धाव घेण्यासाठी. आता सर्वस्व जबाबदारी या टीमची मी स्वतःच्या खांद्यावर उचलेन आणि माझ्या टीमची नौका थोडीशी अडचणीमध्ये आहे, ती किनाऱ्यावर आणण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेन असं दर्शवत असताना ही धाव नाकारली किशोरने आणि आता संपूर्ण जबाबदारी आपल्या टीमची स्वतःकडे घेतली आहे. शॉर्टअप दिले, या वेळेला अतिशय चांगला पिक केला, चेंडूला मिडल केलं, बॅटच्या रडारमध्ये चेंडूला थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा पार. 6 धावांसाठी किशोर नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. इथून धावफलक 28च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किशोर 3 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर खेळतोय आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणखीन एक मोठा हवाई हल्ला केला आहे, परंतु यावेळेला कॅच ड्रॉप आणि नतीजा भोगावा लागतोय. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे, परंतु पंच वेट अँड वॉचची भूमिका अदा करत आहेत आणि त्यानंतर निरीक्षण केल्यानंतर आपण पाहिलं की डिसिजन येईल, परंतु आपण पाहिलं की क्लोज कॉल वाटतंय आणि त्याने रेफर केलं आहे. नक्की संपायर कॉल आहे की ते बाउंड्री नक्कीच आली आहे, परंतु चौकार आहे की षटकार आहे ते मात्र आता क्लिअर होणार आहे. डेफिनेटली आपण पाहतोय तर हा चौकार असेल, परंतु जीवनदान मिळालं, बाउंड्री मिळाली, कॅच जिथे असायला हवी, विकेट जिथे असायला हवी तिथे चौकार मिळाला आणि या चौकारांनी टीमच्या टोटलमध्ये भर 32. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर 7 आणि धावांची गरज आहे. हो, हा चेंडू पाहतोय आपण मिस केला गेलाय. आता येणारी चेंडू 6 आणि धावांची गरज 34. 6 चेंडू 34 धावा, म्हणजेच आपण पाहिले तर मग 5 षटकार 1 चौकार किंवा 6 चेंडू 6 षटकार. म्हणजेच हे चित्र आपण पाहिलं तर कसं महागात पडते. म्हणजे आता त्या धावा आपल्याला पाहायला मिळतात ना, जवळजवळ 34 धावा. मला वाटतं की शेवटचं षटक भरपूर महागडं आलं होतं राजावली टीमकडून आणि त्याच धावा आता या चेस करायच्या आहेत. त्या रोशनने मात्र आक्रमण केलं होतं त्या षटकामध्ये, तब्बल 30 धावा आल्या होत्या आणि तशाच प्रकारचं हे चित्र आणि त्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का. 32 धावा झाल्यात, 3 गडी गमावलेत. किशोर 5 मध्ये 16 वर खेळतोय, जयेश 5 मध्ये 3 वर खेळतोय. शेवटचं षटक असेल आता प्रल्हादच्या हातामध्ये. जरा स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल, वेळ जास्त गेला नाही आहे पाहिजे ही विनंती असेल प्रत्येक टीमला. अक्रॉस द लाईन हाईट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे आणि तेच प्रमुख कारण बनलं इथे अपील फेटाळण्याचा. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेत होता आणि तीच LBW ची अपील फेटाळण्याचं प्रमुख कारण पंचांनी दर्शवलं आम्हाला.
लेग बाय. यस डेफिनेटली. बॅटची कडा पाहिली आपण. विकेट किपर कमी पडलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. थर्डमॅन आणि आपण पाहिला तर फाईन लेगचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला नाही तिथे. हो चांगला फटका. टक्कन गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला षटकार. किशोरचा आहे हा क्लास. आणि मी तेच चर्चा करत होतो. हा संघ जरी नवीन बांधला परंतु खेळाडू हा जुनाच आहे. परंतु हे षटकार मी तर म्हणेन की थोडेसे उशिराने येत आहेत. कारण की आता येणारी चेंडू आपण राहिली आहेत या मॅचमध्ये 3. मोठा फटका. आणखीन एक हवा यायला. 3 चेंडू 27 धावा. 2 असतील आता. कारण की ज्याप्रमाणे 21 धाव्यांची गरज. 27 पैकी 6 कमी केले म्हणजे 21 असतील. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 20 धावा. कदाचित जे षटक आपण पाहिले ना की शेवटचं कमी धावांचं आलं असतं तर मग किशोरने त्या षटकामध्ये मी तर म्हणेन या षटकामध्ये केलेली बॅटिंग म्हणजेच नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु जरतडला थारा नाही आहे. त्यामुळे टायमिंग झाला आहे. टॉप एज यष्टी रक्षक AJ चेंडूच्या खाली आणि चांगली कॅच पकडली आहे. किशोरची एक चांगली पारी आपल्याला पाहायला मिळाली. 8 चेंडू 28 धावा. आणि या 28 धाव्यांच्याचमुळे मी तर म्हणेन की एकतर्फी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. पण मला तर वाटतंय की किशोरने कदाचित लवकर आला असता तर अशा प्रकारचा स्टार्ट करून दिला असता तर मग हा धावा चेस आपल्याला कदाचित होण्याची शक्यता होती. परंतु तसं न होता चांगली बॅटिंग किशोरची पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये 28 धावा. एक झुंज आपल्याला पाहायला मिळाली. आता चेंडू असेल 1 आणि खेळण्यासाठी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. पहिले आपण तर नौशा फुटला. चेंडूला पंच केलं. धाव मात्र इथून नाही घेतली जात आणि अशा तऱ्हेने ही मॅच मात्र जिंकली आहे. ते म्हणजेच आई भवानी जय भवानी वंगणपाडा टीमच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये मरुदी स्पोर्ट्स राजावली B या संघाने आपली उपस्थिती नोंदवली. आपल्याला खेळ करण्याचा चांगला प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि शेक हँड करा ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक संघाने शेक हँड करूनच नक्कीच मैदानाच्या बाहेर जायचं आहे ही विनंती असेल, ही रिक्वेस्ट असेल. सामनावीराच्या पुरस्काराकडे आपण वळतोय. सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला एक अतिशय चांगली पारी बेधडक अशी पारी जी आपल्याला पाहायला मिळाली जी